नमस्कार मित्रांनो, बघा आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. आज आपण एक असे सेक्टरवर म्हणजे की बघा आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना बऱ्याचशा गोष्टीचा विचार करत असतो की बाबा कमोडिटीज ट्रेडिंग म्हणजे काय, स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, त्याच्यानंतर बघा ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय, फ्युचर्स ट्रेडिंग म्हणजे काय. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. बघा आज अशी ब्रेकिंग न्यूज आलेली की ट्रम्पनं बघा एक हायर केलेला आहे कायदा 2025. आजच्या कंडिशनला आज तो कायदा पास होण्याची शक्यता आहे. आता या कंडिशनमध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं की ट्रम्पनं जो कायदा केलेला आहे त्याचा कुठल्या सेक्टरवर इफेक्ट होऊ शकतो. बघा सगळ्यात महत्त्वाचं भारतीय सेक्टरवर याचा भरपूर बॅग इफेक्ट पडू शकतो. आता दोन सेक्टरवर बघा, दोन सेक्टर म्हणजे कसलं, तर बघा सेवा क्षेत्रामध्ये काय येतं, तर बँकिंग क्षेत्र येतं, त्याच्यानंतर कुठलं येतं, आय टी सेक्टर येतं. बघा आय टी सेक्टरचे शेअर्स ढासळण्याची दाट शक्यता आहे. कारण त्या ठिकाणी कायदा कसा लावलेला आहे, तर बाहेर देशातली तील 25 कंपन्यांना त्या ठिकाणी त्यांनी टॅक्स लावण्याचा विचार केलेला आहे. त्या संदर्भात बघा टॅक्स जर लावला तर त्या कंपनीचं तिथं काय होतं, ग्रोथ कमी होती. आणि मोस्टली तर आपण आपले बघतो की आय टी सेक्टर हे पूर्ण कशावर डिपेंड आहे, तर ते अमेरिकेवर जवळपास 70% डिपेंड आहेत. कारण अमेरिकेचे प्रोजेक्ट हे भरपूर आपल्याला कुठून येत असतात, तर अमेरिकेतून येतात. त्याच्यामुळं आय टी सेक्टरवर शेअर मार्केटमध्ये याचा बॅड इफेक्ट होऊ शकतो. आय टी सेक्टरचा थोडा डाऊन ट्रेडमध्ये जाऊ शकतो, परंतु लाँग टर्मसाठी नाही, थोड्या काळासाठी. आता याच्यावर डिपेंड आहे की आय टी सेक्टरमधले प्रोजेक्ट किती प्रमाणात भारतामध्ये, कारण त्या ठिकाणी टॅक्स जर लावला तर त्या ठिकाणी काय असतो, बॅड इफेक्ट पडतो. तर बघा आज न्यूज द्यायची होती. ह्याच्यावर मी अजून एक डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवणार आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.